काय दिसते बघा बिल्डिंग, सुंदर यार. कोकण रेल्वे. थोडेसे असे खराब पॅचेस आपल्याला मिळतात. सुप्रभात मित्रांनो, सकाळचा टाइम होतोय 5:05 आणि एका नव्या दिवसाची नव्या राईडची आपण सुरुवात करतोय. चाललेलो आहे आपण कोकणात, थेट रत्नागिरीला जाणार आहे. आणि रत्नागिरीला जात असतानाच आपण मुंबई गोवा हायवेचे अपडेट आणि सोबतच खूप धमाल करणार आहे. त्यामुळे ही संपूर्ण सिरीज तुम्ही बघा आणि आजचा एपिसोड पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला या नव्या राईडची सुरुवात करूया. मित्रांनो, आपण घराकडून राईड समथिंग 5:15 वाजता चालू केलेली. आत्ता टाईम होतोय 5:54. जवळपास अर्धा पाऊण तासाची आपली राईड झालेली आहे. आणि सकाळ सकाळ खरंच खूप अंधार होता, कारण तुम्हाला पण माहिती आहे थंडी अशी आता जबरदस्त पडलेली आहे ना. त्यामुळे दिवस खूप छोटा होत चालला आहे आणि रात्र मोठी होत चालली आहे. त्यामुळे काहीच दिसत नव्हतं. फॉग लाईट लावून पण मला व्यवस्थित विजिबिलिटी नव्हती, त्याच्यामुळे मी मोटोलॉगिंग वगैरे नाही केली. पण आता तुम्हाला बऱ्यापैकी रस्ता, रोड प्रेझेन्स आपला दिसत असेल. तर बघा, आता आपण सध्या तळोजा वगैरे क्रॉस करून पुढे आलो आहे. कळंबोलीच्या दिशेने आपण पुढे चाललो आहे, कळंबोली पनवेल. आणि टाईम झालेला आहे एक्झॅक्ट 5:54. आणि आत्तापर्यंत आपली 31 किलोमीटरची राईड कंप्लीट झाली आहे. तर खरंच खूप मजा येते राईड करायला. आणि सकाळ सकाळ जी थंडी आहे आणि मस्त वातावरण आहे. आता जेव्हा दिवस उजाडेल ना, तेव्हा खरी मजा येणार आहे. दिवसाची सुरुवात खरी तेव्हा होणार आहे. तर मी माझी इंट्रोडक्शन करायला विसरलो. जे आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी आहे मनीष बाने आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे रॉक्स टुरिझम. आणि हा बघा, इकडे आपल्याला पहिला सिग्नल मिळाला आहे. हे सिग्नल असेच पनवेलच्या आसपास वगैरे लागणार आपल्याला. नंतर काय आपल्याला सिग्नल लागत नाही. पटापट आपण जाणार आहे मुंबई गोवा हायवेने. त्यामुळे मित्रांनो, रोडची कंडिशन बघायला चॅनलवरती बनून राहा आणि व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका. तर बघूया आता किती वेळ आपल्याला लागतो आहे. इकडून आपलं टोटल रत्नागिरीचं अंतर आहे 350 किलोमीटर अंबरनाथपासून. तर आता समथिंग 31 किलोमीटरची राईड झाली आहे. त्यामुळे आपण बोलू शकतो की 320 किलोमीटर समथिंग आपलं किलोमीटर अजून बाकी आहेत. ह्या ऑटोकटचा मित्रांनो खरंच खूप चांगला यूज आहे. आपला फ्युअल सेव्ह करण्यासाठी खरंच खूप याचा मस्त उपयोग होतो. जसं की कुठे सिग्नलला वगैरे आपण लागलो, ट्रॅफिकमध्ये फसलो, तर हे आपण ऑटो बटन ऑन ठेवून देणार. त्याच्यामुळे काय होणार की मोजून 5 सेकंदाच्या आतमध्येच गाडी बंद होणार ऑटोमॅटिक. आणि फक्त थ्रोटल थोडासा दिला की ऑन होणार. तर हा खूप मस्त फीचर आहे. आणि हा असं मला वाटतं प्रत्येक गाडीमध्ये दिला पाहिजे, ज्याने थोडी फ्युअल आपली सेव्ह होईल. कळंबोली क्रॉस करून पुढे आलो आहे. आणि हा बोर्ड बघा, पनवेल इकडून 3 किलोमीटर. तर या साईडला इथून पनवेलचा रस्ता जातो आहे 3 किलोमीटरवरती. साई वर्ल्ड सिटी पॅराडाईज ग्रुप. काय सुंदर गेट आहे रे. आय लव्ह पॅराडाईज. काय दिसते बघा बिल्डिंग, सुंदर यार, एक नंबर. हे बघा मित्रांनो, आपण लागलेलो आहे मुंबई गोवा हायवेला एक्झॅक्ट 6:14. आणि मी पण 5:15ला राईड चालू केलेली. रस्ते किती मस्त दिसत आहेत ना NH66चे. चला बघूयात पुढे काय कंडिशन आहे ती. हळूहळू समजेलच आपल्याला सगळ्या गोष्टी. वेलकम टू पेण. पेणमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. टाईम झालेला आहे 6:47. आणि पेणला आपण पोचलेलो आहे. तरी मस्त 1.5 तासामध्ये आपण पेणला पोचून पण गेलो. मजा येते राईडला खरंच मस्त. आणि आत्ता वातावरण बघा, अजून सूर्यदेवता कुठे दिसत तर नाही आहे, बट वातावरण खरंच खूप सुंदर झालं आहे. जास्त असा फॉग असा दिसत नाही आहे हिवाळा असून पण अशी थोडीशी फॉगी कंडिशन आसपास बघायला भेटते. नाहीतर मग कधी घाटांमध्ये, जसं की मी भरपूर राईड अशा फेस केलेत ज्यांच्यामध्ये हिवाळ्यामध्ये घाटांमध्ये असं फॉग भरून जातं ना की समोरचा रस्ता दिसणं मुश्किल होतं. पण आता वातावरण एकदम मस्त आहे. विजिबिलिटी खरंच खूप चांगली आहे. एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला, नेहमी असं मी कधी करत नाही कुठल्याच राईडला. मी सगळे डॉक्युमेंट वगैरे सगळं प्रॉपर घेऊन जातो. पण ह्यावेळेस एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तो म्हणजे असा की मी माझी जी डॉक्युमेंटची जी पिशवी होती, म्हणजे ज्याच्यामध्ये माझे सर्व डॉक्स असायचे, तेच राहून गेले घरी. आणि दुसऱ्या बॅगमध्येच राहिलं ते. त्यात बॅगमधनं काढून मी रात्री ठेवणार होतो, पण विसरलो.
हे आपण आलेलो आहे वडखळ नाक्याजवळ. जर इकडनं आपण खालूनच गेलो तर अलिबाग या साईडला, तर आपण वडखळ नाक्यावरनं अलिबागला वगैरे जाऊ शकतो. आणि इकडून काय जास्त अलिबाग लांब पण नसणार आहे. मुंबई गोवाचा रेल्वे मार्ग, कोकण रेल्वे. टाइम बघा 7:21 आणि राईड बघा 99.7 किलोमीटर. थोड्याच वेळात 100 किलोमीटर होणार आहेत आपले. आणि आपण आता पोचलेलो आहे नागोठण्याला. आणि हे आपले आजचे पहिले 100 किलोमीटर कंप्लीट. जेव्हा नागोठणे येतं ना तेव्हा हे पेवर ब्लॉक्स येऊन जातात, त्याच्यामुळे आपल्याला कळून जातं की नागोठणे आलेलं आहे. आपण आलेलो आहे या पाली फाट्याजवळ. इथून पाली 8 किलोमीटर, खोपोली 48 किलोमीटर. आणि इथे आता मला वाटतं आपण नाश्ता करून घेऊयात का. 7:30चाच टाईम झाला आहे ना, त्यामुळे नंतर पुन्हा भूक लागेल. मग त्यापेक्षा असं वाटतं नंतरच खाऊन पिऊन घेऊयात. आणि मागच्या वेळेला मित्रांनो आपण इथपर्यंत राईड केलेली आणि इथपर्यंत रस्ते व्यवस्थित आहेत. फक्त मध्ये मध्ये थोडे पेवर ब्लॉक्स आणि थोडेसे असे खराब पॅचेस आपल्याला मिळतात, पण त्याने काय जास्त फरक नाही पडत आपल्या या संपूर्ण राईडवरती. एकदम मागे आलेलो ना तेव्हा हा संपूर्ण पालीच्या पुढचा हा संपूर्ण पॅच खराब होता. जवळपास इथून 300 ते 400 मीटरचा पॅच पूर्ण खड्ड्यांचा होता. आणि त्यावेळेला रस्त्याचं काम चालू होतं. पण आता बघा मस्त सुम करून हायवे बनलेत एकदम मस्त. आता हा छोटासा घाट सुरू होत आहे. आणि सूर्य बघा त्या ढगांच्या आड आहे, पण अजिबात बाहेर यायचं नाव घेत नाही आहे. ह्या साईडचं थोडंसं मध्ये मध्ये पॅच खराब आहे मुंबई साईडला जात असताना. आणि अजून इथे रेती वगैरे सर्व आणून टाकलेली आहे. कामं अजून झालेली नाही आहे तिकडची. अजून हा संपूर्ण रस्ता असा सरळ बनवायचा आहे. जसा आपण वाकण फाट्याच्या पुढे येतो तसे तुम्हाला डायव्हर्जन्स जास्त दिसायला सुरुवात होईल. संपूर्ण आता सिमेंट कॉन्क्रिटीकरण झालं आहे, त्यामुळे डांबराचे रस्ते आता संपूर्ण नाहीसे झालेत. हे मित्रांनो आपण आलेलो आहे कोलाडजवळ. आणि ही आपली कोकण रेल्वे लाईन. आणि कोलाडच्या इकडून एक नदी वाहते जिथे तुम्ही रिव्हर राफ्टिंग करू शकता. कोलाड रिव्हर राफ्टिंग म्हणून फेमस आहे आपला कोकण रेल्वेचा ब्रिज. सो मित्रांनो वेलकम टू इंदापूर. इंदापूरला आपण येऊन पोचलो आहे. हा बघा इथे आहे इंदापूरचा बस डेपो. आणि टाईम झाला आहे 8:05. आणि एकदम मस्त फटाफट आपण इंदापूरला आलो आहे. पण अजून पण मला भूक लागत नाही आहे. काय माहिती आहे असं काय झालं आहे. हिवाळा आहे, एवढा मस्त मोसम आहे, तरीसुद्धा मला भूक लागत नाही. म्हणजे रस्त्यांची कंडिशन आत्तापर्यंत बोलू तर तुम्ही बघितलेच आहेत, रस्ते चांगले आहेत. फक्त मध्ये मध्ये थोडेसे खराब पॅचेस आहेत, त्यानंतर मध्येच पेवर ब्लॉक्स आहेत. तर असे 2-3 गोष्टी सोडल्या तर आपले मुंबई गोवा हायवेचे रस्ते ते एकदम मस्त आहेत इंदापूरपर्यंत. जर आपण बघितलं तर इंदापूरचा पॅच आणि माणगावचा हा पॅच, इकडे डांबरी रोड एकदम मस्त दिसतात. आणि खरंच त्या सिमेंट कॉन्क्रिटीकरणाच्या रस्त्यांपेक्षा हे डांबरी रोड मला खरंच खूप जास्त आवडतात. एकदम स्मूथ आहेत आणि असे बम्प्स वगैरे अजिबात लागत नाही. आणि आपण येऊन पोचले माणगावला 8:15 वाजता. एकदम जबरदस्त. कोकण रेल्वे इथनं धावत होती. आता तुम्हाला इथे दिसेल का नाही आयडिया नाही. हा बघा विठ्ठल वडेवाले आणि मागेच आहे ते माणगाव रेल्वे स्टेशन. आणि ती बघा तिकडून धावते आपली कोकण रेल्वे. संपली पण फटाफट गेली. तिला हॉल्ट नव्हता. कुठली एक्सप्रेस आहे टाईम बघा 8:15 आहे. कुठली एक्सप्रेस आहे मला कमेंट करून कळवा. जर तुम्हाला पुण्याला वगैरे जायचं असेल तर माणगाववरनं तुम्ही जाऊ शकता. हा बघा हा माणगावचा इकडे बस स्टँड आहे. आणि इथून जर तुम्ही लेफ्ट मारलात तर इकडून सरळ पुढे जाणार पुण्या साईडला.
आणि हा इथे बस स्टँड. तर चला मित्रांनो, मी हॉटेल वगैरे शोधतो, नाश्ता करून घेतो. तोपर्यंत आपण पुढच्या एपिसोडमध्ये लगेचच भेटूयात. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि जबरदस्त राईड करा.